आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडी तालुक्यातील शेटफळी येथील शेतकऱ्याने शेतजमिनीतून गेलेल्या उच्च दाब विद्युत प्रसारण लाईन व उभारण्यात आलेल्या टॉवरमुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी या मागणीसाठी बुधवारी दिवसभर वीज टॉवरवर चढून आंदोलन केले. संबंधित कंपनी व प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे शेतकऱ्याने सांगितले. शेतकरी मिथुन गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की त्यांच्या शेतजमिनीतून उच्चदाब विद्युत प्रसारण लाईन टाकण्यात आली असून टॉवर उभारणी दरम्यान पिकांचे तसेच इतर मालमत्तेचं मोठं नुकसान झाले. मात्र आजपर्यंत कोणतीही योग्य नुकसान भरपाई देण्यात आली नाही. तसेच लाईन खालील बाधित क्षेत्र ROW असल्यामुळे भविष्यात जमिनीच्या वापरावरही मर्यादा येणार असून कायमस्वरूपी आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे शेतजमिनीचा पंचनामा करून टॉवर क्षेत्र, पीक नुकसान व लाईन खालील बाधित क्षेत्राचा कायद्यानुसार योग्य मोबदला तातडीने द्यावा. तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यंत संबंधित कामकाज स्थगित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र याचीच दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्याने वीज टॉवरवर चढून दिवसभर आंदोलन केले. याबाबतचे निवेदन आटपाडीचे तहसीलदार, सांगलीचे जिल्हाधिकारी, जत आटपाडीचे उपविभागीय अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांना देण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मिथुन गायकवाड, आबासू गायकवाड, शेटफळीचे सरपंच महेंद्र बोरे, डेप्युटी निवृत्ती गायकवाड, विजय देवकर, प्रकाश गायकवाड, मनसे अध्यक्ष राजेश जाधव, रुपेश गायकवाड, रोहित गायकवाड, सोमनाथ गायकवाड तसेच बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.